नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या लर्न विथ करंपावरा या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि आज आपण इयत्ता चौथीचे शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकातील धडा दुसरा या पाठाची माहिती अभ्यासणार आहोत. चला तर मग बघूयात. पाठ दुसरा, संतांची कामगिरी. आपल्या ज्या महाराष्ट्रात संत आहेत आणि होऊन गेले त्यांची जी कामगिरी याबद्दल या पाठात आपण माहिती अभ्यासणार आहोत. चला तर बघूयात. महाराष्ट्रात श्री चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या संतांपासून सुरू झालेली परंपरा समाजाच्या विविध स्तरामधून आलेल्या संतांनी पुढे चालवली. या संत मंडळीमध्ये संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख मोहम्मद, संत तुकाराम, संत निळोबा इत्यादी संतांचा अंतर्भाव होता. अंतर्भाव म्हणजे समावेश होता. त्याचप्रमाणे संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई शिरूरकर यांचाही समावेश अंतर्भाव होता. त्यांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली. तर बघा, या संतांनी लोकांना दया म्हणजे प्रेम, दयाळू, तसेच अहिंसा म्हणजे कोणत्याही पशु प्राण्यांना इजा न करणे, तसेच इजा न पोहोचवणे. परोपकार म्हणजे उपकार, सेवा म्हणजेच मदत, समता म्हणजे एकरूपता, बंधुभाव म्हणजे भावंडाचे नाते या इत्यादी गुणांची शिकवण दिली. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखे अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली. तसेच महाराष्ट्रात समर्थ रामदासांनी समाज जागृतीचे कार्य केले. तर पुढे बघूयात. हा फोटो बघा. श्री चक्रधर स्वामी यांचे कार्य. श्री चक्रधर स्वामी मूळ गुजरातमध्ये एक राजपुत्र वैराग्य वृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले. वैराग्य वृत्ती म्हणजेच अनासक्ती, संन्यासी धारण करून ते महाराष्ट्रात आले. येथे भ्रमण करत असता त्यांनी समतेचा उपदेश केला. भ्रमण म्हणजे भटकंती. फिरत असताना त्यांनी लोकांना समतेचा उपदेश केला. त्यांना स्त्री पुरुष जातीपात हे भेदभाव मान्य नव्हते. त्यामुळे त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले. त्यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभाव पंथ असे म्हणतात. श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे एकत्रित करून लीळाचरित्र हा ग्रंथ तयार केला. पुढे संत नामदेव विठ्ठलांचे निस्सीम भक्त होते. ते नरसी गावचे राहणारे. त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तने केली व जनतेत जागृती निर्माण केली. त्यांनी भागवत धर्माच्या प्रचारासाठी महाराष्ट्रभर संचार केला. त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली. धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा गंभीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला. संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोहोचवला. संदेश म्हणजे निरोप आणि माहिती पोहोचवली. ते पंजाबात गेले. तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा, समानता याविषयी संदेश, माहिती दिली. तसेच जागृती केली. हिंदी भाषेत पदे लिहिली. त्यांची काही पदे आजही शीख लोकांच्या गुरु ग्रंथ साहिबा या धर्मग्रंथात समाविष्ट आहे. महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात. अशी ही त्यांची कामगिरी. तसेच
पुढं आहे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर आपे गावचे राहणारे निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू. ज्ञानेश्वर आपे गावचे राहणारे होते आणि निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू म्हणजे भाऊ होते. मुक्ताबाई ही त्यांची बहीण. त्यावेळचे कर्मठ लोक या मुलांना संन्याशाची मुले म्हणून नावे ठेवत. त्याचे कारण असे, त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता, घर सोडले होते, पण पुढे गुरुच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले आणि पुढे त्यांनाही 4 मुले झाली. हे त्या वेळच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हते. लोकांनी त्यांना वाडीत टाकले. वाडीत म्हणजे जेल किंवा बंधक केले. लोक त्या मुलांचा छळ करत होते. ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची जोडी घेऊन गावात गेले. भिक्षेची जोडी म्हणजे भिक्षा मागण्यास ते गावात गेले, पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले. त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले. ते आपल्या झोपडीत आले आणि झोपडीचे दार बंद करून आत दुःख करत बसले. इतक्यात तेथे मुक्ता आली. गवताच्या ताटीवर टिचक्या मारत ती ज्ञानेश्वरांना गवताच्या ताटी म्हणजे कामट्याची चौकट दरवाजा. टिचक्या मारत ती ज्ञानेश्वरांना म्हणाली, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अहो, आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल? जगाचे कल्याण कोण करेल? बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूप आला. दुःख विसरून ते कामाला लागले. ठिकठिकाणी गोरगरिबांचा, मागासलेल्या लोकांच्या धर्माच्या नावाखाली छळ होत होता. छळ म्हणजे हाल, त्रास, सतावणूक होत होती. तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कडकडीचा उपदेश केला. ईश्वरावर श्रद्धा ठेवा. सगळ्यांशी समतेने वागा. दुःखी माणसांना मदत करा. त्यांचे दुःख नाहीसे करा. त्यांचा उपदेश गेली 700 वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकसारखा घुमत आहे. त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथामध्ये बंदिस्त झाले. त्या काळात धर्माचे ज्ञान हे जे काय धर्माबद्दलचे ज्ञान होते, माहिती होती, ही सर्व संस्कृतच्या ग्रंथामध्ये बंदिस्त होत झाले होते. सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठी. कारण त्यांना संस्कृत येत नसे, तेव्हा बोलण्या चालण्याची भाषा जी काय होती ती मराठी होती. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ फार मोठा ग्रंथ लिहिला. धर्माच्या ज्ञानाचे भांडार त्यांनी लोकांना खुले करून दिले. लोकांना बंधुभावाची शिकवण दिली. ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. त्यांनी जिवंत असतानाच समाधी घेतली. आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दर साल आषाढी कार्तिकीला आळंदी पंढरीला जातात. अशा या महान संतांचं कामगिरी आपण पाहिली. तसेच पुढे आहे संत एकनाथ. संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. ते पैठणचे राहणारे भक्ती मार्गाचा प्रसार केला. त्यांनी अभंग, ओव्या व भारुडे लिहिली. कोणताही उच्च-नीच भेदभाव मानू नका असा त्यांनी लोकांना उपदेश केला. भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला. गोरगरिबांना, मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले. इतकेच नाही
तर मुख्य प्राण्यांवर देखील त्यांनी दया केली. प्राणी मात्रांवर दया करा असा लोकांनाही उपदेश केला. संत एकनाथ जसे बोलत तसे वागत. एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते. दुपारची वेळ होती. ऊन रखरखत होते. वाळवंट तापले होते. तापले म्हणजे व्याकुळ होणे किंवा रागात होते. त्या तापलेल्या वाळवंटावर एक परके म्हणजे ओनडकी पोर रडत बसले होते. त्याच्या रडण्याचा आवाज नाथ्यांच्या कानी आला. त्यांनी त्याचे आई बाप जवळ आहेत का यासाठी इकडे तिकडे पाहिले. धावत ते त्या मुलाजवळ गेले. त्याने ते पोर उचलून कडेवर घेतले. त्याचे डोळे पुसले. त्याला त्याच्या घरी पोचते केले. अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेचा व ममतेची मायाळू भावना लोकांच्या मनावर बिंबवली. पुढे संत तुकाराम. शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले. संत तुकाराम हे पुण्याजवळील हे बघा संत तुकारामांचे फोटो आणि शिवाजी महाराजांसमवेत आणि त्यांच्या मंडळींसह. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे. त्यांच्या घरी शेती भाती होती. शेती भाती म्हणजे शेती बागायती. त्यांचे किराणा मालाचे दुकानही होते. त्यांचे वाडवडील अडल्या नडल्यांना कर्ज देत. त्यांचे वाडवडील जे पालक होते ते अडल्या नडल्यांना जे अडचणीच्या लोकांना त्यांना कर्ज देत होते. पण तुकारामांनी आपल्या वाटणीचे कर्ज खते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली. कर्ज खते म्हणजे कर्ज दिलेले ते कागद त्या लोकांच्या सह्या अंगठ्यांचे जे कागद होते ते इंद्रायणी नदीमध्ये स्वतः बुडवली आणि अनेक लोकांना कर्जमुक्त केले. त्या लोकांपासून त्यानं कर्ज दिलेल्या लोकांना परत घ्यायचे नव्हते म्हणून त्यांनी कर्जमुक्त केले. जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत आषाढी कार्तिकीला पंढरीला जात कीर्तन करत अभंग रचत आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवत. हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत. शिवराय सुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत. संत तुकाराम लोकांना दया, क्षमा, शांती याची शिकवण देत समतेचा उपदेश करत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तची साधू ओळखावा देव तिचे जाणावा. जे का रंजले घांजले, रंजले म्हणजे बिछडलेले आणि घांजले म्हणजे त्रासलेले, दोन्हीकडून छोड झालेले. जे का दोन्हीकडून छोड झालेले त्याचे म्हणे जो आपुले, त्यांना आपलेसे करा किंवा त्यांना आपलेसे बनवा, त्यांना सहारा द्या. तोच साधू ओळखावा, तोच खरा साधू. देव तिथेच जाणावा, देव तिथेच जाणावा. हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला म्हणजे मनावर ठसवला. लोकांच्या मनात विचार जागे केले. लोक संत तुकारामांचा जय जयकार करू लागले. आजही महाराष्ट्रभर आपल्याला ज्ञानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो. ज्ञानेश्वरांनाच ज्ञानबा असे म्हणतात. तुकाराम गाथा आजही घरोघरी वाजली जाते. पुढे हे समर्थ रामदास. त्याच काळात महाराष्ट्राच्या कडकेबारी जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती. त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जांब या गावी रामनवमीच्या दिवशी झाला. रामदासांचे मूळ नाव नारायण, पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले. दासबोध या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला. तसेच मोलाचा म्हणजे महत्वाचा उपदेश केला. तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सद्विचार व सदवर्तन, सद्विचार म्हणजे चांगले विचार आणि सदवर्तन म्हणजे चांगले वर्तन याची शिकवण दिली. बलोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली. लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाची. सामर्थ्य म्हणजे क्षमता आणि शक्ती, क्षमता व शक्ती. चळवळीचे म्हणजे आंदोलन, जो करेल तयाचे. हा संदेश त्यांनी लोकांना दिला.
रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली. त्यामुळे त्या लोकांना धीर झाला. साधू संतांच्या कार्यामुळे जनजागृती झाली. धर्माबद्दल आदर वाढला. लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला. अशा प्रकारे आपण पाठ दुसरा शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकातील संतांची कामगिरी याविषयी माहिती घेतली. आणि जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि त्यानंतर आपण पुढील पाठाची माहिती घेणार आहोत. धन्यवाद.